विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेसाठी ॲपमध्ये लॉग इन करताना अशा पद्धतीने यूजर नेमच्या ठिकाणी तुमचा यूजर आय डी टाकायचा आहे। त्यानंतर खाली पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा। सर्वांचा पासवर्ड सेम आहे, VVM स्मॉल लेटरमध्ये, त्याच्यानंतर 2024। पासवर्ड टाकल्याच्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे। लॉग इन झाल्याच्यानंतर प्रोफाईलवर जाऊन चेक करायचं की आपलंच खातं किंवा आपलीच प्रोफाईल लॉग इन झालेली आहे का। प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं नाव चेक करायचं, वर्ग चेक करायचा आहे। इथे मी प्रायोगिक तत्वावर रेहान शेख मुनीर यांचं लॉग इन केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथनं बॅक येऊ शकता। बॅक आल्यावर अटेम्प्ट एक्झामवर जायचं आहे। कोणाला जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्याने इथे स्टडी मटेरियलवर जायचं आहे। परीक्षेच्या तारखा बघायच्या असतील तर इम्पॉर्टंट डेटवर जायचं आहे। इथे आपण अटेम्प्ट एक्झामला क्लिक करूयात। त्यानंतर जेव्हा तुम्ही क्लिक हिअर टू अटेम्प्ट मॉक एक्झाम यावर क्लिक करसाल तेव्हा तुम्हाला सराव परीक्षा सोडता येईल आणि फायनल परीक्षा ही तुमची 1/9 ते 15/9च्या दरम्यान असणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही दिवस थांबावं लागणार। इथे क्लिक एक्झामवर टच केल्याच्यानंतर आपल्याला असं भाषा निवडायची या ठिकाणी संधी मिळणार आहे। आपली भाषा कोणती आहे? आपली भाषा मराठी आहे, त्याच्यामुळे इथे मराठीवर क्लिक करायचं आहे। मराठीवर क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड क्वेश्चन मराठीवर क्लिक करा। त्याच्यानंतर डाउनलोड क्वेश्चन केले की तिथनं तुम्हाला तो पेपर सोडवायला मिळणार आहे। अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन करून हा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे। स्टार्ट मॉक एक्झाम सुरू केली तिथपासून तुमचा वेळ सुरू होणार आहे 100 प्रश्नासाठी। बेस्ट ऑफ लक।